नमस्कार विद्यार्थी मित्र हो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज राष्ट्रीय मतदाता दिवस. या दिवशी आपण आपल्याशी संवाद साधण्यासाठी आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर गौरव जेवळीकर यांना पाचारण केलेलं आहे. ते महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयामध्ये लोकप्रशासन विभाग प्रमुख आहेत. ते एक व्यासंगी अभ्यासू विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. अनेक ठिकाणी ते व्याख्यानं देत असतात. आज मतदाता दिवस म्हणून युवकांनी मतदान कशा पद्धतीने करावं किंवा मतदान दिवस काय आहे, निर्वाचन आयोगाने स्वच्छ निवडणुका, निपक्षपाती निवडणुका झाल्या पाहिजेत यासाठी मतदान जागृतीसाठी 2011 पासून हा मतदार दिवस साजरा करण्याचं ठरवलं. यामागचं कारण काय आहे आणि पूर्वी घटनेमध्ये वन मॅन वन व्हॅल्यू वन वोट या तत्त्वाचं पालन व्हावं यासाठी 21 वर्षाच्या तरुणाला मतदानाचा हक्क मिळायचा, तो आता 18 वर्षाच्या तरुणाला मिळतो आहे. तेव्हा या तरुणाला लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी एक जागरूक मतदार म्हणून भान आलं पाहिजे आणि ते देण्याचं काम गौरव जेवळीकर सरांच्या वाणीतून व्हावं यासाठी म्हणून आपण त्यांना आपल्या या चॅनलवर पाचारण केलेलं आहे. मी गौरव जेवळीकर सरांना अशी विनंती करतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय मतदाता दिवस या दिनाचं महत्त्व आणि आपल्या मताच्या मूल्याचं महत्त्व यावर मार्गदर्शन करावं. गौरव जेवळीकर सर. नमस्कार. आज 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस. 25 जानेवारी 1950 रोजी भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली. तोच दिवस संपूर्ण देशभर राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. भारताने संसदीय लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केला आणि मतदारांवरती एक फार मोठी जबाबदारी किंवा फार मोठा विश्वास या ठिकाणी टाकण्यात आला. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य या तत्वाचा अंगीकार करत 18 वर्ष वय पूर्ण करणाऱ्या सर्व मतदारांना जात, धर्म, पंथ, लिंग, वंश या भेदभावाच्या पलीकडे जाऊन सर्वांना लोकशाहीमध्ये मतदान करण्याचा अधिकार प्रदान केला. ज्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात विषमता होती, ज्या देशामध्ये स्त्रीदास्य मोठ्या प्रमाणात होतं, ज्या देशामध्ये अस्पृश्यतेतनं डोकं उंचावलेलं होतं, ज्या देशामध्ये कोणत्याही प्रकारच्या लोकशाही तत्वांचा मागमूसही नव्हता, अशा देशामध्ये सर्वांना समान मताधिकार देण्याचा एक निर्णय हा खूप मोठा ऐतिहासिक असा निर्णय होता. पण या ऐतिहासिक निर्णयाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजकीय समतेची स्थापना केली हे आपण आजच्या दिवशी लक्षात घेतलं पाहिजे. रक्ताचा एकही थेंब न सांडता जो राजकीय मताधिकार आपल्याला प्राप्त झाला त्याची जाणीव देशामध्ये असणाऱ्या सर्व मतदारांना असली पाहिजे. पण दुर्दैव असं आहे की जी गोष्ट आम्हाला सहज प्राप्त होते, फुकट प्राप्त होते, तिचं फारसं महत्त्व असल्याचं आपल्याला दिसत नाही. इतर राष्ट्रांचा जेव्हा आम्ही विचार करतो तेव्हा संसदीय लोकशाहीची जननी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंग्लंडमध्ये देखील मोठ्या प्रमाणात मतदानाचा अधिकार प्राप्त करण्यासाठी संघर्ष करावा लागला. त्यातही महिलांना तो अधिक करावा लागला. अमेरिकेमध्ये सुद्धा हा संघर्ष मोठ्या प्रमाणात झाल्याचं आपण बघतो. वंशाच्या, लिंगाच्या आधारावरती इतर राष्ट्रांमध्ये मोठ्या प्रमाणात भेदभाव झाले. परंतु भारत हा असा एकमेव देश आहे ज्या देशामध्ये भारतीय स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर लागलीच 19 नोव्हेंबर 1947 पासून जनगणनेचं काम सुरू झालं आणि 25 जानेवारी 1950 रोजी भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली आणि एका मोठ्या लोकशाहीच्या उत्सवाला या ठिकाणी सुरुवात झाली. आज आम्ही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतो आहोत आणि या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की याचं संपूर्ण श्रेय भारताने स्वीकारलेल्या संसदीय लोकशाहीला, इथल्या सार्वत्रिक निवडणुकांना आणि सुजाण नागरिकांना जाते ज्यांनी मतदानाचा हक्क बजावला.
ब्रिटिश भारतामध्ये सर्वांना मताधिकार देण्याच्या विरोधात होते. ते असं म्हणाले होते की सर्वांना मताधिकार देणे म्हणजे एक प्रकारे लोकशाही समोरच आव्हान उभे केल्यासारखे होईल. ज्यांनी आजवर कधीही मतदानाचा उपयोग केला नाही, ज्यांना लोकशाहीचा मागमूस नाही, अशा राजेशाही व्यवस्थेमध्ये, अशा गुलामगिरीच्या व्यवस्थेमध्ये मताधिकार सर्वांना देऊ नये अशी भूमिका ब्रिटिशांची होती. परंतु स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अनेक जाणकार विद्वानांनी भारतामध्ये सर्वांना सार्वत्रिक मताधिकार दिला पाहिजे अशी भूमिका घेतली आणि त्या भूमिकेतूनच आज आपण बघतो आहोत की भारतामध्ये एक प्रकारे चांगली लोकशाही निर्माण होण्याच्या दृष्टीनं आपण पावलं टाकत आहोत. निश्चितच याच्यामध्ये काही उणिवा असतील का? तर निश्चितच उणिवा आहेत. नाण्याला दोन बाजू असतात, त्याप्रमाणे भारतीय लोकशाहीचं जे वाटचाल सुरू आहे त्या लोकशाही वाटचालीमध्ये अनेक अडचणी येत आहेत, अनेक समस्या येत आहेत, अनेक मतदारांना आमिष दिली जातात, मतदारांना या ठिकाणी पैशाचं वाटप केलं जातं, मतदारांना या ठिकाणी पार्ट्या दिल्या जातात, मतदारांना या ठिकाणी मद्यप्राशन करण्यासाठी प्रवृत्त केलं जातं, विविध प्रलोभनं दिली जातात आणि त्या प्रलोभनातून मतदान प्राप्त करून घेतलं जातं. हे जरी सत्य असलं तरी देखील आपण स्वीकारलेली लोकशाही ही अप्रत्यक्ष स्वरूपाची आहे आणि या अप्रत्यक्ष लोकशाहीच्या माध्यमातून हा देशाचा डोलारा, या देशाचा राज्यकारभार अत्यंत चांगल्या रीतीने चालू आहे. हे आपण मान्यच केलं पाहिजे. बघा, एकाच वेळेला दोन देश या ठिकाणी स्वातंत्र्य प्राप्त केले. 14 ऑगस्ट 1947 रोजी पाकिस्तान या राष्ट्राची निर्मिती झाली आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताची या ठिकाणी निर्मिती झाली. या दोन्ही देशांच्या जेव्हा आपण विचार करतो तेव्हा निश्चितच आपल्याला असं लक्षात येतं की भारताचा मतदार हा अधिक सुज्ञपणे आणि चांगल्या पद्धतीने मतदान करताना दिसतो आहे. आणि त्याचं मुख्य कारणच असं आहे की या देशामध्ये जे भारतीय संविधानाची या देशाने जी भारतीय संविधानाचा स्वीकार केला आणि त्या संविधानाला डोळ्यासमोर ठेवून जे आम्ही कार्य करतो आहोत त्यामुळेच निश्चितच या देशाची वाटचाल एका योग्य दिशेने सुरू आहे. 18 वर्ष वय पूर्ण करणाऱ्या सर्वांना या ठिकाणी मताधिकार देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकूणच भारतीय घटनाकारांनी जो मतदारांवरती विश्वास दाखवला आहे, त्यामुळेच आज आपण बघतो आहोत की कोणताही राजकीय पक्ष हा सत्तांध होऊन कारभार करू शकत नाही. कारण सर्वांना ठाऊक आहे की 1950 पासून आजपर्यंत ज्या ज्या निवडणुका झाल्या त्या सर्व निवडणुकांमध्ये मतदारांनी त्यांचा कौल दिलेला आहे. कोणत्याही एका राजकीय पक्षाला वरचढ होऊ दिलेलं नाही. जर राजकीय पक्ष वरचढ झाला तर त्याचे काय दुष्परिणाम होतात हे मतदार जाणतात. कारण मतदारांना हे ठाऊक आहे, सत्ता ही माणसाला भ्रष्ट बनविते आणि निरंकुश सत्तेमुळे माणूस पूर्णतः भ्रष्ट बनतो. म्हणून मतदार कधीही एका राजकीय पक्षाला अधिक मोठं होऊ देत नाहीत किंवा त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी विरोधकाला सुद्धा सक्षम करण्याचं काम करतात. आपण हे आजवर झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांमधून असेल, विधानसभेच्या निवडणुकांमधून असेल, हे पाहिलेलं आहे. मतदार फार चाणाक्ष असतो, मतदार फार हुशार असतो. लोकांना असं वाटतं की मतदारांना काही कळत नाही, आपण कशाही रीतीनं त्यांना भूलथापा देऊ शकतो, असा एक गैरसमज अनेक राजकीय पक्षांचा, उमेदवारांचा असतो. त्याचं मुख्य कारण असं आहे की आजही अनेक लोकांना असं वाटतं की मतदान जे होतं आहे ते मतदान हे राजकीय पक्ष केंद्रित होतं, ते उमेदवार केंद्रित होतं, त्यांनी जाहीर केलेल्या जाहीरनामा केंद्रित होतं. परंतु या पुढच्या निवडणुका किंवा मागच्या 1-2 निवडणुकांचा आपण अभ्यास केला तर असं लक्षात येतं की आता हळूहळू मतदान हे उमेदवार केंद्रित नसून मतदार केंद्रित होऊ लागलं आहे. मतदारांना नेमकं काय हवं आहे, मतदारांच्या नेमका शासनकर्त्यांकडून काय अपेक्षा आहेत, त्या अपेक्षा डोळ्यासमोर ठेवून राजकीय व्यूहरचना आखली जाऊ लागली आहे. मतदारांचा कौल हा सत्ता प्राप्तीसाठीचा एक राजमार्ग असतो. म्हणून खऱ्या अर्थानं लोकशाहीचा आधारस्तंभ जर कोण असेल, लोकशाहीचा मुख्य केंद्रबिंदू कोण असेल तर तो मतदारच आहे. पण काही ठिकाणी असं जाणवतं की मतदारांना आपल्याला मिळालेल्या अधिकाराचं भानच नसल्यामुळे
अनेक अडचणींना पण सामोरं जावं लागतं. आपण चुकीच्या माणसांना केलेलं मतदान हे आपल्यावरच संकट ओढवू शकतं, हे लक्षात घेणं ही काळाची गरज आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकदा असं म्हणाले होते, चुकीच्या उमेदवाराला आपण मतदान करणं म्हणजे एखाद्या बकऱ्याने हलालाच्या हातात सुरी दिल्यासारखं आहे. म्हणजे आपण जर चुकीचं मतदान केलं, चुकीच्या उमेदवाराला निवडून दिलं, तर केवळ स्वतःचाच नाही तर समाजाचा आणि राष्ट्राचा सुद्धा तो खूप मोठा घात ठरू शकतो. म्हणून विकासाच्या पावलाकडे जात असताना, विकासाची एक मुहूर्तमेढ रोवत असताना आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की आपण योग्य माणसाला मतदान करतो आहोत का. जातीच्या, धर्माच्या, पंथाच्या, लिंगाच्या पलीकडे जाऊन आपण मतदान केलं पाहिजे आणि ते मतदान विकासाच्या मुद्द्यावरती केलं पाहिजे. सामाजिक विकास असेल, राष्ट्रीय विकास असेल, आर्थिक विकास असेल, शैक्षणिक विकास असेल, आरोग्यविषयक वाटचाल असेल, या सर्व विकासाला केंद्रीभूत मानून आपण जोपर्यंत वाटचाल करणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने राष्ट्रीय मतदार दिवस हा योग्य मार्गाने साजरा केल्यासारखं होणार नाही. म्हणून राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करत असताना हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे की या लोकशाहीचा डोलारा हा जो उभा आहे त्याची पूर्ण जबाबदारी माझ्या खांद्यावरती आहे. अनेक उमेदवारांना, अनेक मतदारांना असं वाटतं की मी एकट्याने मतदान नाही केलं तर काय फरक पडेल, पण ही चूक ठरेल. आपण आपल्या राष्ट्रीय विकासामध्ये बाधा निर्माण करू शकतो. एका मताने सरकार पडतं हे आपण अटलजींच्या काळात पाहिलेलं असेल. एक एक मत किती महत्वाचं असतं हे ग्रामपंचायतला एका मताने पडलेल्या उमेदवाराला कधीतरी जाऊन विचारा, म्हणजे कळेल. आपल्या मतामध्ये खूप मोठी ताकद आहे, खूप मोठी शक्ती आहे. ते मतदान आपण विकता कामा नये. आपण जर आपलं मतदान विकत असू तर निश्चितच आपणच आपल्या हाताने आपल्या पायावरती दगड मारून घेतल्यासारखे होईल. आणि प्रत्येकाने जर असं ठरवलं की मी मतदान करणार आणि योग्य उमेदवाराला करणार, केवळ त्याची जात बघून नाही, धर्म बघून नाही, तर तो जे काही काम करणार आहे एक विचार घेऊन, तर त्यालाच मी मतदान करेन, असा जोपर्यंत एक मोठा व्यापक विचार मतदारांमध्ये निर्माण होणार नाही तोपर्यंत ही लोकशाही अधिक सक्षम होणार नाही. भारतामध्ये सातत्यानं कोणत्या ना कोणत्या निवडणुका सुरू असतात. असं म्हणतात की हा देश निवडणुकांचा आहे. मला तर नेहमी असं वाटतं की हा देश केवळ निवडणुकांचा नाही, तर त्याही पलीकडे जाऊन हा देश योग्य मतदारांचा आहे. हा देश सक्षम लोकशाहीचा आहे. हा देश सार्वभौमत्वाचा पुरस्कार करणार आहे. भारताने जेव्हा संसदीय लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केला त्यामध्येच असं नमूद करून ठेवलं की या देशामध्ये जनता ही सार्वभौम असेल. आणि म्हणून 26 नोव्हेंबर 1949ला जेव्हा घटना आम्ही स्वीकारत केली, त्या घटनेच्या स्वीकृतीनंतर उद्देशपत्रिका समोर आली आमच्या. त्या उद्देशपत्रिकेतले पहिले 3 शब्द आम्ही लक्षात घेतले तर आम्हाला आमच्या मताधिकाराचं महत्त्व कळेल. काय आहेत ते 3 शब्द? आम्ही भारतीय लोक. बघा शब्द काय वापरलाय, आम्ही. स्वातंत्र्यापूर्वी मी होता, हा मी जातीमध्ये अडकला होता, हा मी धर्मामध्ये अडकला होता, हा मी विशिष्ट राजेशाही संकुलामध्ये अडकला होता, हा मी परंपरेमध्ये अडकला होता, हा मी अंधश्रद्धेमध्ये अडकला होता. या मीला अंधश्रद्धा मुक्त करण्याचं काम, या मीला जातीमुक्त करण्याचं काम, या मीला धर्मनिरपेक्ष करण्याचं काम आणि आम्हीमध्ये रूपांतरित करण्याचं काम भारतीय संविधानाने केलं. आणि म्हणून आम्ही भारतीय लोक मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी सिद्ध आहोत. योग्य उमेदवाराला आम्ही मतदान करू आणि हा देशाचा विकास एका योग्य मार्गाने करू. कुठल्याही देशाचा विकास हा केवळ राजकीय पक्षांवरती अवलंबून नसतो, तर त्या देशामध्ये लोक काय विचार करतात, मतदार काय विचार करतात याच्यावरती त्या देशामध्ये कोणाची सत्ता येणार हे ठरत असतं. म्हणजे असं म्हणतात की लोकांना त्यांच्या लायकीप्रमाणे सरकार मिळत असतं. लायकीप्रमाणे सरकार मिळते याचा अर्थ काय? तुम्हीच मतदान करता, तुम्ही आम्ही सगळेजण मतदान करतो. माझ्या देशामध्ये आलेलं सरकार
ला आम्ही नावं ठेवत असू तर कदाचित आम्ही स्वतःला बोल लावून घेतल्यासारखं ठरेल. त्याचं कारण असं आहे की जो कोणी सत्तेवरती येतो तो आम्ही दिलेल्या मतदानाच्या आधारावरच सत्ता प्राप्त करत असतो. सत्तेवरती येणाऱ्या माणसाला अमेरिकेतला माणूस मतदान करतो का? इंग्लंडमधला माणूस मतदान करतो का? चीनमधला माणूस मतदान करतो का? रशियामधला करतो का? पाकिस्तानमधला करतो का? नाही. या देशामध्ये जी काही सत्ता प्राप्त झालेली आहे या देशातल्या सत्ताधीशांना मतदान करण्याचा अधिकार हा भारतीय लोकांना दिला आहे. आम्ही भारतीय लोक, आम्हीच त्यांना मतदान केलं, आम्हीच निवडून दिलं आणि पुन्हा आम्हीच म्हणू लागलो की हे सरकार कुचकामी आहे, हे सरकार विकासाभिमुख कार्य करताना दिसत नाही, या सत्ताधाऱ्यांनी, या सरकारने लोकशाहीचं वाटोळं केलं, असं म्हणण्याचा नैतिक अधिकार त्यांनाच आहे ज्यांनी मतदान केलं आहे. अनेक वेळा असं घडतं की मतदानाचा दिवस हा अनेक मतदार सार्वजनिक सुट्टीचा दिवस म्हणून वापरतात. हे दुर्दैव आहे. राष्ट्रीय उत्सव आहे तो. निवडणुका हा राष्ट्रीय उत्सव आहे आणि सत्तांतर करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा योग्य सरकार आणण्याच्या दृष्टिकोनातून, विकासाभिमुख सरकार निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येकाने मतदान केलंच पाहिजे. अजूनही ती जाणीव फारशी होताना दिसत नाही. जेव्हा आम्ही झालेल्या मतदानाच्या टक्केवारीचा एकूण अभ्यास करतो तेव्हा आमच्या असं लक्षात येतं की टक्केवारी फारच कमी आहे. मागे झालेल्या लोकसभा निवडणुकीचा जेव्हा आम्ही अभ्यास केला तेव्हा महाराष्ट्रातून केवळ 50.80% इतकं मतदान झाल्याचं आम्हाला दिसून येतं. म्हणजे अजूनही 50% लोकांनी मतदानामध्ये सक्रिय सहभाग नोंदविला नाही. म्हणजे 50% मतदारांना देशामध्ये कोणतं सरकार यावं याविषयी कुठल्याही प्रकारची भूमिका त्यांच्या असल्याचं दिसून येत नाही. महाराष्ट्रामध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये 58% मतदान झालं. म्हणजे अजूनही 42% मतदान, साधारणतः 42% लोकांना आपल्या राज्यामध्ये कोणता पक्ष राजकीय सत्तेवरती यावा या दृष्टिकोनातून काहीही देणं घेणं नाही. मतदारांची वाढत चाललेली उदासीनता ही लोकशाही समोर फार मोठं आव्हान उभं करत आहे, हे या निमित्तानं आपण लक्षात घेतलं पाहिजे. अशिक्षितांपेक्षा देखील सुशिक्षितांचा मतदानाची टक्केवारी ही कमी आहे. ही बाब सुशिक्षित म्हणून घेणाऱ्याला शोभा देणारी नाही. ग्रामीण भागामध्ये होणारं मतदान आणि शहरी भागामध्ये होणारं मतदान याचा जेव्हा आम्ही तुलनात्मक अभ्यास करतो तेव्हा आमच्या असं लक्षात येतं की ग्रामीण भागातील मतदानाची टक्केवारी निश्चितच शहरी भागाच्या तुलनेत काकणभरका होत नाही, जास्त आहे. आज निवडणूक आयोगानं आपलं उद्दिष्ट 65% नेण्याचं ठरवलंय. बघा किती दुर्दैवाची गोष्ट आहे. 18 वर्ष पूर्ण केलेली लोकसंख्या आणि मतदान झालेली टक्केवारी ही अजूनही जुळताना दिसत नाही. कारण या देशामध्ये लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली, त्या तुलनेत नागरिक वाढताना दिसत नाहीत. याचा अर्थ असा आहे की लोकसंख्येच्या बाबतीत आमची झपाट्याने वाढ होते आहे, परंतु नागरिकांची संख्या त्या तुलनेत वाढताना दिसत नाही. जो स्वतःला नागरिक समजतो ना, तो मतदाना दिवशी सुट्टीचा दिवस समजत नाही, मतदानाला सुट्टीचा दिवस समजत नाही. माझ्या एकट्याच्याने मतदान नाही केलं तर काय फरक पडेल असाही तो नकारात्मक विचार करत नाही. माझी ही नैतिक जबाबदारी आहे आणि मी मतदान केलंच पाहिजे अशा प्रकारची भूमिका तो मतदार घेत असतो. समाजामध्ये निर्माण होणाऱ्या समस्येला दुसरं तिसरं कुणी कारणीभूत नाही. या समस्या ज्या निर्माण होत आहेत त्या समस्यांना मी एक मतदार म्हणून स्वतः कारणीभूत आहे, कारण योग्य उमेदवाराला मी मतदान केलं नाही किंवा मी मतदानच केलं नाही. तुमची माझी ही सगळ्यांची ही नैतिक जबाबदारी आहे की आपण स्वतः मतदान केलं पाहिजे आणि इतरांना देखील मतदान करण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे. जोपर्यंत ही भावना, मतदानाकडे पाहण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होणार नाही, तोपर्यंत ही लोकशाही अधिक सकस होणार नाही, अधिक सक्षम होणार नाही. नुसतं वोट फॉर डेव्हलपमेंट, वोट फॉर इंडिया, वोट फॉर
सस्टेनेबल डेव्हलपमेंट, वोट फॉर एन्व्हायरमेंट, वोट फॉर फ्युचर असे नुसते घोषवाक्य म्हणून चालणार नाही. तर आपल्याला प्रत्यक्षात ते कृतीत्व आणावं लागेल. एका बाजूला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होतोय. आपण साधारणतः 71-72वा प्रजासत्ताक दिन साजरा करतो आहोत. आणि एवढं सगळं असताना देखील देशामधली मतदानाची टक्केवारी मात्र 60%च्या वर, 62%च्या वर जाताना दिसत नाही. ही बाब काही शोभनीय नाही. अनेक लोक असं म्हणतात की जो मतदान करणार नाही त्याला दिल्या जाणाऱ्या शासकीय योजना बंद केल्या पाहिजेत, त्याला शासकीय योजनांपासून वंचित ठेवलं पाहिजे, अशा प्रकारचा एक कायदा केला पाहिजे की जो उमेदवार मतदान करणार नाही त्याला विविध शासकीय योजनांपासून दूर ठेवलं पाहिजे. बघा, सक्ती करणं काही वेळा योग्यच असतं, पण देशामध्ये स्वतःला नागरिक म्हणून घेणाऱ्यांनी नैतिक उत्थान पण करून घेतलं पाहिजे. स्वतःची नैतिकता पण असली पाहिजे. मला स्वतःला असं वाटलं पाहिजे की मी या राष्ट्राचं, या समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि त्या उत्तरदायित्वाच्या भावनेतून मी काम केलं पाहिजे. काम म्हणजे काय करायचं आहे? जो योग्य उमेदवार आहे, जो समाजासाठी काम करतो, जो राष्ट्रासाठी काम करतो, विकासाभिमुख दृष्टिकोन घेऊन काम करतो, त्याला मी मतदान केलं पाहिजे. पण दुर्दैव असं आहे की मतदान करत असताना जात डोळ्यासमोर ठेवून मतदान केलं जातं. मतदान करताना धर्म डोळ्यासमोर ठेवून मतदान केलं जातं. विकासाच्या मुद्द्यावरती मतदान जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत हा देश डॉक्टर APJ अब्दुल कलामांच्या स्वप्नातील महासत्ता होणार नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. महासत्ता होणं न होणं हे केवळ सरकारच्या इच्छाशक्तीवरती अवलंबून नाही, तर मतदारांची इच्छाशक्ती सुद्धा तितकीच महत्वाची. सरकार कधीही मनमानी कारभार करू शकत नाही, कारण सरकारला माहिती आहे की आज जरी आपल्याला जनतेने सत्ता दिली असली तरी सुद्धा ही सत्ता भविष्यकाळात टिकवायची असेल तर आपल्याला मतदारांचा कौल हा हवा आहे. आणि मतदारांची जी भूमिका आहे त्या भूमिकेतूनच आपल्याला काम करावं लागेल. पण मतदारांनी हे लक्षात घेतलं पाहिजे, जर आपण 500 रुपयामध्ये, 1000 रुपयामध्ये, 2000 रुपयामध्ये आपलं मत विकत असू तर पुन्हा आपल्याला त्या उमेदवाराला विकासाबाबत कुठल्याही प्रकारचा आग्रह धरता येत नाही. का आग्रह धरता येत नाही? कारण आपण विकले गेलो आहोत. जेव्हा आपण समोरच्या समोर विकले गेलो असतो तेव्हा आपल्याला कुठल्याही प्रकारची भूमिका घेता येत नाही. कारण तो आपल्याला म्हणू शकतो की फुकट मतदान केलं नाहीस, तुला मी पैसे दिले, तुला मी दारू पाजली आहे, तुला मी पार्टी खाऊ घातली आहे. आणि जेव्हा आपण एखाद्याच्या नजरेत पडतोत ना तेव्हा आपण त्याला कुठल्याही प्रकारचं कार्य कर असं सांगू शकत नाहीत. आणि लोकांच्या नजरेत पडण्यापेक्षा सुद्धा आपण स्वतःच्या नजरेत पडत असतो. पैसा राहत नाही, पण पुढची 5 वर्ष आपण स्वतःला, आपल्या समाजाला आणि एकूणच पुढच्या पिढ्यांना मागे नेत असतो. लोकशाही ही दीर्घकाळ टिकावी असं वाटत असेल तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही मतदारांची आहे. मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे असं ज्याला ज्याला वाटतं त्याने या सगळ्या कार्यक्रमांमध्ये, या उपक्रमामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. मतदान जागृती हे एक अभियान झालं पाहिजे आणि या अभियानामध्ये शैक्षणिक संकुलांनी पुढाकार घेतला पाहिजे. समाजातील सुजाण नागरिकांनी पुढाकार घेतला पाहिजे. या अनुषंगाने विविध निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धांचं आयोजन केलं गेलं पाहिजे. या अनुषंगाने समाजामध्ये एक प्रभात फेरी निघाली पाहिजे, मार्च निघाले पाहिजेत. लोकांना जाणीव करून दिली पाहिजे की मतदान हे राष्ट्राच्या विकासासाठी किती आवश्यक आहे, येणाऱ्या पिढ्यांसाठी किती आवश्यक आहे, या लोकशाहीच्या सुदृढीकरणासाठी किती आवश्यक आहे. हे जोपर्यंत आपण सगळेजण मिळून करणार नाहीत तोपर्यंत ही टक्केवारी वाढणार नाही. गावोगाव आज महिला बचत गटाची चळवळ मोठ्या प्रमाणात कार्यान्वित झाल्याचे दिसून येतं. या महिला बचत गटांना सक्रिय करून त्यांच्या मार्फत
गावामध्ये आपल्याला मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करता येऊ शकतात. ते आपण केलं पाहिजे. विविध शाळा महाविद्यालयातून याबद्दल जनजागृती केली पाहिजे. विद्यापीठ स्तरावरून याच्यावरती कार्यवाही झाली पाहिजे. जसं कोरोनाचं लसीकरण झालंय की झालं नाही हे बघण्यासाठी पाठपुरावा केला जातोय, तसं प्रत्येक 18 वर्ष वय पूर्ण केलेल्या तरुणाईने मतदार यादीत नोंद केली आहे का नाही आणि तो मतदान करतो आहे की नाही याबाबत सुद्धा पाठपुरावा करणं गरजेचं आहे. आणि केवळ सरकारी यंत्रणेची जबाबदारी नाही, तर तुमची आमची सगळ्यांची ही जबाबदारी आहे. या नैतिक भावनेतून आपण जोपर्यंत काम करणार नाहीत तोपर्यंत खऱ्या अर्थाने राष्ट्रीय मतदार दिवस साजरा झाला असं आपण म्हणू शकत नाहीत. इतर देशांचा जेव्हा आम्ही अभ्यास करतो तेव्हा असं लक्षात येतं की मोठ्या संघर्षानंतर महिलांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला. मोठ्या संघर्षानंतर दीन दलित आणि बहुजनांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला. पण एकमेव असा माझा देश आहे ज्या भारतामध्ये कोणत्याही संघर्षाशिवाय, कोणत्याही विषमतेशिवाय हा अधिकार सर्वांना देण्यात आला. आणि हा अधिकार देत असताना सुद्धा एक मुख्य विषय असा होता की या देशातील लोक एक चांगलं सरकार निवडतील, या देशातील लोक चांगलं मतदान करतील. 100% मतदानाची अपेक्षा घटनाकारांना होती, पण ती आज पूर्ण होताना दिसत नाही. मतदानाकडे पाहण्याचा नकारात्मक दृष्टिकोन हा राष्ट्राला, समाजाला अधोगतीकडे नेणारा आहे. त्यामुळे बाबांनो, आपण मतदान केलं पाहिजे आणि इतरांना सुद्धा मतदान करण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे. हाच राष्ट्रीय मतदार दिवसाचा मुख्य विषय आहे. आपल्या देशातली लोकशाही टिकावी म्हणून सातत्याने सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जातात. त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. तो खर्च वाया जाऊ नये असं वाटत असेल आणि या देशामध्ये एक सकस सरकार यावं, जे सरकार लोकांच्या अपेक्षाभिमुख कार्य करेल अशी अपेक्षा आपण जर करत असू तर आपण सगळ्यांनी योग्य उमेदवाराला मतदान केलं पाहिजे. येत्या काळामध्ये मतदानाची जी टक्केवारी आहे ती निश्चितच अधिक सुधारेल अशी आशावाद आपण या ठिकाणी व्यक्त करूयात. आणि 25 जानेवारी पुरताच केवळ मतदार दिवसाविषयी बोलून चालणार नाही, तर अशा वेगवेगळ्या अनुषंगाने, वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून, वेगवेगळ्या चर्चासत्राच्या माध्यमातून किंवा आपल्याला जे लोक भेटतील त्यांच्यासोबत आपण चर्चा केली पाहिजे आणि मतदाराविषयी त्यांच्या मनामध्ये एक प्रकारची सकारात्मकता निर्माण केली पाहिजे, जागृती निर्माण केली पाहिजे. आणि केवळ तेच नव्हे तर त्यांचे शेजारी पाजारी, त्यांचे कुटुंबीय, त्यांचे नातेवाईक अधिक चांगल्या पद्धतीनं मतदान प्रक्रियेमध्ये कशा रीतीने सहभागी होतील हे आपण पाहिलं पाहिजे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, राजकारण वाईट नाही, राजकारणाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन वाईट आहे, चुकीचा आहे. राजकारणामध्ये जाणारी माणसं वाईट नसतात, ती आपल्यामधूनच गेलेली असतात, त्यांना आपणच निवडून दिलं असतं. हे मतदारांनी लक्षात घेतलं पाहिजे. अनेक लोक राजकारणाला वाईट समजतात आणि राजकारणापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात, मग मतदान प्रक्रियेपासून सुद्धा दूर राहण्याचा प्रयत्न करतात. हे चुकीचं आहे, हे सुद्धा आपण आजच्या दिवशी लक्षात घेतलं पाहिजे. सज्जनांची निष्क्रियता ही दुर्जनांना बळ देत असते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि सज्जनांनी सक्रिय झालं पाहिजे. जोपर्यंत सज्जनांची सक्रियता वाढणार नाही, म्हणजे मतदारांचा प्रमाण, मतदारांची टक्केवारी वाढणार नाही, मतदारांचा मतदानाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होणार नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने ही लोकशाही अधिक सक्षम होणार नाही. म्हणून या लोकशाहीला अधिक चांगलं करण्याच्या दृष्टिकोनातून ही लोकशाही चिरायू व्हावी, हा प्रजासत्ताक दिन चिरायू व्हावा असं ज्यांना ज्यांना वाटतं त्यांनी प्रत्येकाने या लोकशाहीच्या सुदृढीकरणासाठी खारीचा वाटा उचलला पाहिजे, एवढी अपेक्षा या प्रसंगी करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.